नराधम आरोपी दत्ता गाडे याचे राजकीय संबंध असल्याची सुद्धा माहिती आहे। दत्ता गाडे मूळचा शिरूरचा रहिवासी आहे। सराईत गुन्हेगार म्हणून त्याची नोंद सुद्धा आहे। आरोपी दत्ताच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले। पत्नी आणि आईचा सुद्धा जबाब नोंदवलेला आहे। तर आरोपी दत्ता गाडे नेमका कोण आहे, त्याच्या गुन्ह्यांची कुंडली आतापर्यंतची कशी आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। दत्ता गाडे मूळचा शिरूरचा, सराईत गुन्हेगार अशी त्याची या परिसरामध्ये ओळख आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये तो सक्रिय होता। राजकीय संबंध असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देणं आणि लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्यांना लुबाडण्याचे गुन्हे दत्ता गाडेवर दाखल। चेन स्नॅचिंग प्रकरणातही दत्ता गाडे विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल केलेले आहेत। 2021 साली कर्ज काढून त्याने एक गाडी, 4 चाकी गाडी विकत घेतली। पुणे अहिल्यानगर प्रवासी वाहतुकीमध्ये तो महिलांची लुबाडणूक करतो। बहुधा ही लुबाडणूक करण्यासाठी म्हणूनच त्यानं 2021 साली ही गाडी विकत घेतली। दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती तशी बेताची। दत्ता गाडेच्या कुटुंबामध्ये आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं यांचा समावेश आहे। दत्ता गाडेची प्रेयसी असल्याचं सुद्धा समोर आलंय। लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत आणि तरीही त्याची प्रेयसी सुद्धा असल्याचं समोर आलंय। दत्ता गाडेच्या भावाला पोलिसांनी आता अटक केली। तर या दत्ताच्या पत्नी आणि आईचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे।